नमस्कार मंडळी. तर आज बनवूयात राजस्थानची मोस्ट पॉप्युलर मसाला बाटीची रेसिपी. अगदी घरात असलेल्या साहित्यापासून बनवूयात. सर्वात महत्त्वाचं अप्पे पॅन मध्ये बनवूया. अगदी खुसखुशीत होते, मस्त लागते आणि हो, वरतून ही गव्हाच्या पिठापासून बनलेली आहे. नो मैदा रेसिपी आहे, त्यामुळे ही अगदी हेल्दी रेसिपी आहे. त्याचबरोबर चटपटीत मसालाही इथे बनवूयात. या रेसिपी समोर समोसा, कचोरी हे सगळेच फेल आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तर यासाठी सर्वात पहिले मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे तेच पीठ आहे ज्याने आपण चपात्या बनवतो. यामध्ये मी 1/3 कप बारीक रवा घालत आहे. जनरली ही जी मसाला बाटी आहे यासाठी स्पेसिफिक गव्हाचं पीठ दळलं जातं, जे की हलकसं जाडसर असतं. पण याही पद्धतीने आपली मसाला बाटी एकदम खुसखुशीत आणि मस्त होते. तर हा एक शॉर्टकट मेथड आहे. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे अजवाइन. तर यामध्ये मी 1 टेबलस्पून अजवाइन घातलेली आहे, जे की मी हातामध्ये क्रश करून घेतलेली आहे. त्यामुळे याचा जो फ्लेवर आहे अजूनच एनहान्स होतो. तसेच स्वादानुसार मीठ घातलेलं आहे आणि 1/4 टीस्पून मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे. याला मस्त खुसखुशीत करण्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून गावरान तूप घेतलेलं आहे. तुपामुळे याला खूपच चांगली टेस्ट येते. तेलाचा वापर शक्यतो टाळा, पण ही गावरान तुपातच तुम्ही बनवून बघा. तर या तुपाला एकदम छानसं आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. काही या प्रकारे आपल्याला इथे मोयन इथे लावून घ्यायचं आहे. आता मोयन छानसं लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एकदम घट्टसर गोळा तयार करून घेऊयात, म्हणजेच याचं पीठ मळून घेऊयात. याला मी मस्तपैकी मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्टसर हे मी मळून घेतलेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवू, जेणेकरून यातला जो रवा आहे तो चांगल्या प्रकारे फुलून जाईल. तर यासाठी मला 1 कपामध्ये तुम्ही बघू शकता अगदी 1 टेबलस्पून पाणी शिल्लक आहे. इतकं मला इथे पाणी लागलेलं आहे. तर आता आपण चटपटीत जो मसाला आहे तो बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे वाटाणे बॉईल करून घेत आहे. हे फ्रेश वाटाणे आहे, तुम्ही लागलंच तर फ्रोझन इथेही वापरू शकतात. इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला आपण एकदम सॉफ्टसं शिजवून घेऊयात. वाटाणे इथे मस्त नरम झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊयात. तर आता आपण इथे एक मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे एक पॅन चढवलेला आहे. त्यामध्ये घालूयात 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप. यांचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. याला मंद आचेवर आपल्याला हलकसं रोस्ट करून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटासाठी मी याला रोस्ट करून घेतलेला आहे. आता यातून मस्त सुगंध पण येत आहे, त्यामुळे मी याला काढून घेतला आहे. आता आपण याची एकदम भरडशी काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. याचमध्ये आपण मस्त मसाला वाटीची स्टफिंग बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घातलेले आहे. सोबतच इथे 1/4 टीस्पून मी हिंग घातलेला आहे. याचा फ्लेवर खूप छान येतो, तर नक्की घाला. सोबतच अद्रक आणि मी हिरवी मिरची वाटून घेतलेली होती ती घातलेली आहे. थोडंसं परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपण धने आणि जी बडीशेप होती त्यांची इथे भरड घालणार आहोत. याचा इथे खूपच छान फ्लेवर आणि टेस्ट येतो, तर नक्की घाला. याला पण 1 मिनिटासाठी आपण मंद आचेवर परतून घेऊयात. यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. सोबतच अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात चांगल्या प्रकारे. यामध्ये मी 3 ते 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घालत आहे. यांना मी हातानेच कुस्करून इथे घालत आहे. याला काही स्पेसिफिक शेपने कट करण्याची काही आवश्यकता नाही. सोबतच वाटाणे देखील घालून घेऊयात. चवीनुसार मीठ आणि येथे मी घालत आहे 1 चमचा धनेपूड. याच्यामुळे याचा फ्लेवर खूपच छान येतो. तर आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर मी यात हिरवी कोथिंबीर घालणार आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यात मोठे मोठे चंक्स आहेत बटाट्याचे, तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने याला हलकसं मॅश देखील करू शकतात. तर बघा, इथे आपली चटपटीत मसाला देखील तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये घालूयात अर्धा लिंबूचा रस. मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपला चटपटीत मसाला. तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तर इथे 15 मिनिटानंतर पीठ आपलं अजूनही घट्ट झालेलं आहे. तर इथे मी जी भाजी होती ती पण थोडीशी थंड करून घेतलेली आहे. तर याला आपण एकदा हाताने मळून घेऊयात आणि आपण याचे आता छोटे छोटे उंडे तोडून घेऊयात. आपल्याला हवे तितक्या मोठ्या साईजचे याचे तोडू शकतात, पण आपण इथे आप्पे पॅन मध्ये वाटी बनवत आहोत, त्यामुळे अगदी छोटे छोटे उंडे इथे घेऊ शकतात. आणि त्याला आपण वाटीचा शेप देऊन घेऊयात, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने मी याला वाटीचा मस्त शेप देऊन घेत आहे.
यामुळे आपल्याला स्टफिंग बनवण्यात यात खूपच सोपं जाईल। तर यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच स्टफिंग भरून घेत आहे। शक्य झाली तर जास्त स्टफिंग भरा, यामुळे जी वाटी आहे ती अजूनच टेस्टी लागेल। तर इथे मी स्टफिंग भरून घेतली आहे आणि आपण आता याला सील करून घेऊया। तर सील आपण जसं कचोरी वगैरे करतो त्याच प्रकारे आपल्याला इथे सील करून घ्यायचं आहे, किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे देखील तुम्ही याला सील करू शकतात। एक्सेसचा जो पार्ट आहे तो मी काढून घेणार आहे आणि आता याला आपण मस्त सॉफ्ट करून घेणार आहे, जेणेकरून हा एकदम सील होऊन जाईल। तर तयार आहे आपली एक मसाला वाटी। स्पेसिकली मसाला वाटीवर एक क्रॉस सारखं मार्क केलं जातं, तर मी इथे हे चमचाच्या हेल्पनी करून घेत आहे। तर याच प्रकारे मी दुसरी देखील तुम्हाला स्टफिंग करून दाखवते। त्याच पद्धतीने मी याला वाटीला शेप देऊन घेतलाय, त्यामध्ये स्टफिंग भरली आणि याला सील करून घेतलेलं आहे। जसे आपण पराठे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला याला सील करून घ्यायचंय। आणि बघू शकतात आपली जी मसाला वाटी आहे ती तयार आहे। वरतून हे मार्क देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी वाटी आहे ती आतून पण मस्त बेक होते। तर इथे मी सगळ्या वाट्या बनवून घेतलेल्या आहे। तर आपण याला आप्पे पॅन मध्ये बनवणार आहोत, त्यामुळे मी याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण एक एक करून आपल्या सगळ्या वाट्या ठेवून घेऊयात। जनरली यासाठी आपण तुपाचाच वापर करतो, तेलामध्ये याचा बनवत नाही, कारण की तुपात याचा फ्लेवर खूप छान येतो। तर शक्य झाल्यास आपण याला तुपामध्येच बेक करा। तर इथे मी सगळ्या वाट्या ठेवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला एकदम मंद आचेवरती याला बेक करून घ्यायचंय। तर कमीत कमी आपल्याला 25 ते 30 मिनिटं याला बेक करण्यासाठी लागेलच। वरतून पण आपण थोडंसं तूप ब्रश करून घेऊयात। आता आपण याला 5 मिनिटासाठी मंद आचेवरती बेक करून घेऊयात। 5 मिनिटांनंतर आपण याला साईड चेंज करून घेऊयात, जेणेकरून याला सर्व साईडनी आपण मस्त बेक करून घेऊ। तर मी इथे साईड चेंज करून घेत आहे आणि परत याला आपण घीने ब्रश करून घेऊयात। तर अशाच प्रकारे आलटापलटी करून आपल्याला याला 25 मिनिटासाठी बेक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात याच्यावरती हलके हलके क्रॅक्स यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपली वाटी व्यवस्थित बेक होत आहे। मला हे वाटी बेक करण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागलेली आहे। काही वेळेस साईज मोठी असल्यामुळे याला जास्त वेळ पण लागू शकतो। तर 40 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात किती खरपूस आणि गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वाटीला आणि तयार आहे आपली एकदम मसाला वाटी। तर मी इथे एक एक करून सगळ्या काढून घेणार आहे। याला तुम्ही तुपासोबत सर्व करून बघा, ही खूपच टेस्टी लागते। आणि तयार आहे आपली मसाला वाटी। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा। अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हाला परत बघायला मिळू शकतात।